प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात प्रांतिक स्वायत्तता लागू करण्यात आली आणि प्रांतांमधील द्विदल राज्यपद्धती संपुष्टात आली? ऑप्शन ए आहे मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड कायदा 1919. ऑप्शन बी आहे भारत सरकार कायदा 1935. ऑप्शन सी आहे भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947. डी आहे मॉर्ले मिंटो कायदा 1909. तर याचा आन्सर आहे उत्तर आहे ऑप्शन बी भारत सरकार कायदा 1935. सो याचं स्पष्टीकरण आहे 1919च्या कायद्याने प्रांतामध्ये सुरू केलेली द्विदल राज्यपद्धती अपयशी ठरली होती. त्यामुळे 1935च्या कायद्याद्वारे प्रांतांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आली आणि प्रांतामधील द्विदल पद्धत बंद करून ती केंद्र पातळीवर लागू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रकूट घराण्यातील कोणत्या राजाच्या काळात वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिर अखंड खडकातून कोरण्यात आले, जे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते? ऑप्शन्स आहे 4. ऑप्शन ए आहे दंतीदुर्ग. ऑप्शन बी आहे कृष्ण प्रथम. ऑप्शन सी आहे ध्रुव धारावर्ष. ऑप्शन डी आहे अमोघ वर्ष. तर याचा उत्तर आहे ऑप्शन बी कृष्ण प्रथम. याचं स्पष्टीकरण आहे वेरूळ येथील गुफा क्रमांक 16 मध्ये असलेले कैलास मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांच्या काळात कोरले गेले. हे मंदिर वरून खालील एकाच अवाढव्य खडकात कोरलेले जगातील एकमेव अद्वितीय मंदिर आहे. राष्ट्रकूट घराण्याची स्थापना दंतीदुर्ग यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्याला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते आणि हे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आहे? ऑप्शन ए आहे कृष्णा नदी खोरे. ऑप्शन बी आहे तापी नदी खोरे. ऑप्शन सी आहे गोदावरी नदी खोरे. डी आहे भीमा नदी खोरे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी गोदावरी नदी खोरे. सो याचं स्पष्टीकरण गोदावरी नदीचा उगम नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे होतो. या खोऱ्याने महाराष्ट्राचा तब्बल 49% भाग व्यापला असून ते राज्यातील सर्वात मोठे नदी खोरे आहे. पैठण आणि नांदेड यांसारखी अनेक धार्मिक व संतांची केंद्रे या खोऱ्यात येत असल्याने याला संतांची भूमी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपतींना घटनेचा भंग केल्याबद्दल महाभियोग चालून पदावरून दूर करण्यात येते? सो ऑप्शन ए आहे कलम 52. ऑप्शन बी आहे कलम 61. सी आहे कलम 72. डी आहे कलम 356. याचा आन्सर आहे उत्तर आहे ऑप्शन बी कलम 61. सो याचं स्पष्टीकरण भारतीय राज्यघटनेच्या कलम 61 मध्ये राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची विशेष प्रक्रिया दिली आहे, ज्याला महाभियोग म्हणतात. हा प्रस्ताव संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येतो, पण तो मंजूर करण्यासाठी दोन्ही सभागृहात स्वतंत्रपणे 2/3 बहुमताची गरज असते. पुढला प्रश्न म्हणजेच 5वा प्रश्न, खनिज संपत्तीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा क्रोमाइट च्या सर्वाधिक साठ्यांसाठी ओळखला जातो, जो कोकण विभागात एक भाग आहे? ऑप्शन ए आहे सिंधुदुर्ग. ऑप्शन बी आहे रत्नागिरी. सी आहे चंद्रपूर आणि डी आहे नागपूर. याचं उत्तर आहे ऑप्शन ए सिंधुदुर्ग. स्पष्टीकरण महाराष्ट्रात खनिजे प्रामुख्याने पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणात आढळतात. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रामुख्याने लोह खनिज, मॅंगनीज आणि विशेषतः क्रोमाइटच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध आहे. चंद्रपूर, नागपूर हे विदर्भातील जिल्हे कोळशासाठी प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न 6, मानवी शरीरातील रक्ताचे अभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन
व्यवस्थित होण्यासाठी आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी कोणत्या जीवनसत्वाची म्हणजेच व्हिटॅमिनची अत्यंत आवश्यकता असते? सो ऑप्शन 4 आहेत त्यामधील ऑप्शन ए आहे जीवनसत्व ए, बी आहे जीवनसत्व सी, ऑप्शन सी आहे जीवनसत्व बी 12 आणि ऑप्शन डी आहे जीवनसत्व के. सो याचा उत्तर आहे जीवनसत्व B12 म्हणजे ऑप्शन सी. स्पष्टीकरण आहे याचं. जीवनसत्व B12 रासायनिक नाव आहे याचं सायनोकोबॅलॅमिन. हे शरीरात तांबड्या रक्तपेशींच्या परिपक्वतेसाठी आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक असते. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय हा आजार होतो. सो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे म्हणजे 7वा प्रश्न. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI जेव्हा व्यापारी बँकांकडून अल्प मुदतीचे कर्ज घेते तेव्हा त्या व्याजदराला काय म्हटले जाते? ऑप्शन ए आहे रेपो रेट, ऑप्शन बी आहे रिझर्व्ह रेपो रेट, ऑप्शन सी आहे बँक रेट आणि ऑप्शन डी आहे कॅश रिझर्व्ह रेशो. सो याचा आन्सर बघू. उत्तर आहे ऑप्शन बी रिझर्व्ह रेपो रेट सॉरी रिव्हर्स रेपो रेट म्हणजेच ऑप्शन बी रिव्हर्स रेपो रेट असं याचा आन्सर आहे. स्पष्टीकरण बघू याचं. जेव्हा व्यापारी बँकाकडून अतिरिक्त पैसा असतो तेव्हा तो पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा बाजारातील पैशांचा पुरवठा कमी करण्यासाठी RBI व्यापारी बँकाकडून कर्ज घेते म्हणजे पैसे स्वतःकडे ठेवते. या पैशांवर RBI बँकांना ज्या दरात व्याज देते त्याला रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात. आपला पुढील प्रश्न 8वा. प्राचीन काळातील प्रसिद्ध अर्थतज्ञ कौटिल्य यांच्या मते राजाने प्रजावर कर म्हणजे टॅक्सेस अशा प्रकारे लादले पाहिजेत ज्याचा उल्लेख त्यांनी अर्थशास्त्र या ग्रंथात केला आहे. ऑप्शन ए आहे फक्त श्रीमंत व्यापाऱ्यांवर प्रचंड कर लादला पाहिजे. ऑप्शन बी आहे ज्याप्रमाणे मधमाशी फुलाला इजा न करता फक्त मध गोळा करते त्याप्रमाणे कर हळुवारपणे व प्रजेला त्रास न देता घेतला पाहिजे. ऑप्शन सी आहे शेती उत्पादनावर अर्धा म्हणजेच 50% हिस्सा कर म्हणून घेणे अनिवार्य असावे. ऑप्शन डी आहे आणीबाणीचा काळ वगळता कधीही कर लादू नये. याचा आन्सर बघू आपण. उत्तर आहे ऑप्शन बी ज्याप्रमाणे मधमाशी फुलाला इजा न करता फक्त मध गोळा करते. याचं स्पष्टीकरण बघू. कौटिल्य यांनी यांच्या अर्थशास्त्र ग्रंथात वित्तीय धोरणाचे सुंदर विश्लेषण केले आहे. राजाने प्रजेकडून कर घेताना जो जबरदस्तीने किंवा छळ करून घेऊ नये तर मधमाशी आणि फुलांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून जेणेकरून प्रजेचे नुकसान होणार नाही आणि राजाचा खजिनाही भरेल. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 9वा. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची सरासरी उंची दक्षिणेकडे जाताना कमी होते की वाढते? तसेच सह्याद्रीतील सर्वात जुने जलविद्युत केंद्र कोणते आहे? सो ऑप्शन ए आहे कमी होते खोपोली, ऑप्शन बी आहे वाढते कोयना, ऑप्शन सी आहे वाढते खोपोली, लास्ट ऑप्शन आहे स्थिर राहते ऑप्शन डी स्थिर राहते भंडारदरा. याचं उत्तर आहे ऑप्शन सी वाढते खोपोली. स्पष्टीकरण बघू. सह्याद्री पर्वताची उंची महाराष्ट्रात उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना वाढत जाते. तसेच रायगड जिल्ह्यातील खोपोली हे भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिले खाजगी जलविद्युत केंद्र आहे ज्याची स्थापना टाटांनी 1915 मध्ये केली होती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. सो आता लास्ट प्रश्न आहे 10वा. भारतीय राज्यघटनेच्या 58व्या दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेच्या 86व्या दुरुस्तीनुसार
2002 मध्ये कोणत्या वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत हक्क करण्यात आला आहे? सो ऑप्शन ए आहे 5 ते 14 वर्ष, बी आहे 6 ते 14 वर्ष, सी आहे 6 ते 18 वर्ष आणि ऑप्शन डी आहे 3 ते 18 वर्ष. बघू आपण आन्सर. उत्तर आहे याचं ऑप्शन बी 6 ते 14 वर्ष. सो स्पष्टीकरण 2002 मधील 86व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानात कलम 21A जोडले गेले. या कलमान्वये 16 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे हा यांचा मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट होता, मूलभूत हक्क बनवला गेला. याच्याच अंमलबजावणीसाठी पुढे RTE कायदा 2009 मंजूर झाला. थँक यू सो मच.